घुसखोरीचा प्रयत्न सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। शाहरुखच्या मन्नतमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता। दरम्यान आता घुसखोरीचा हा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। सैफ अली खानवर घरामध्येच हल्ला करण्यात आलेला आहे आणि काल ही घटना घडल्यानंतर आज मन्नतमध्ये सुद्धा हल्ला करण्यात येणार होता, तिथे दरोडा टाकण्यात येणार होता, तशी दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। मन्नतच्या शेजारी रेकी करतानाची ही दृश्य आपण साम टीव्हीवर आता पाहतोय। शाहरुख खानच्या घरात घुसण्याच्या प्रयत्नाचा सीसीटीव्ही आता सामच्या हाती लागलेला आहे। अभिनेता शाहरुख खानच्या घरामध्ये घुसण्याचा देखील एकाने प्रयत्न केला होता आणि साधारण 2 ते 3 दिवसांपूर्वीची ही घटना आहे। त्यावेळेस शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या अज्ञात इसमाकडनं। मात्र भिंतीवर चढून देखील जाळी आल्याने बंगल्यामध्ये घुसण्यात त्याला अपयश मिळालं। शाहरुख खानच्या घरामध्ये घुसण्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। रेकीचा व्हिडिओ सामच्या हाती लागलेला आहे। वांद्र्यामध्ये शाहरुख खानचा मोठा बंगला मन्नत आहे आणि या मन्नतची रेकी करतानाची दृश्य आपण आता पाहतोय। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सचिन गाड जोडले गेलेले आहेत। सचिन, हा धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। शाहरुख खानच्या मन्नतची सुद्धा रेकी होते। कोण आहे हा इसम? काही माहिती समजली आहे का? नक्कीच शाहरुखच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी एका अनोळखी इसमाने केला होता। विशेष म्हणजे भिंत चढण्यात देखील त्याला यश आलं होतं, मात्र भिंतीवर असलेल्या जाळीमुळे हा इसम इमारतीमध्ये प्रवेश करू शकला नव्हता। नेमका कोणत्या दृष्टीने हा इसम प्रवेश करत होता? त्याला काही चोरी करायची होती का? काही घातपाताचा विचार होता का? किंवा केवळ शाहरुख खानचा एक फॅन म्हणून त्याने हा भिंतीवर किंवा बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता हे अद्याप स्पष्ट नाहीये। मात्र त्याच्या 2 ते 3 दिवसातच सैफ अली खानवरती त्याच्या राहत्या घरात हल्ला झालेला आहे। शाहरुख आणि सैफ या दोघांची घरं काही फार लांब नाहीयेत। वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीतच ही दोन्ही घरं आहेत। वांद्रे पश्चिम येथे आहेत आणि शाहरुखच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न झाल्याच्या अगदी 2 ते 3 दिवसातच सैफ अली खानवरती त्याच्या राहत्या घरात हल्ला झाल्यामुळे या दोन्हींचा आरोपी गुन्हेगार एकच आहे का याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने देखील आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। मात्र हा जो इसम आहे जो तिकडे रेकी करतोय त्या इसमासंदर्भात काही माहिती समोर येतेय का? तर शाहरुखच्या मन्नतची रेकी करण्यात आलेली आणि रेकीचा व्हिडिओ सामच्या हाती लागलेला आहे। तर पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट।